Good morning, doctors. Welcome to the beautiful world of biology. That is a JCB, जितेंद्र चव्हाण's biology. मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं की पोलेन ग्रेन एक्झॅक्टली कसा दिसतो. त्याच्यात इंटाईन एक्झाईन वॉल आपण बघितली. आजच्या लेक्चरला आपल्याला काय करायचंय बेटा, या पोलेन बद्दल थोडासा डिस्पर्शनचा पॉईंट बघायचा आहे, पोलेन ग्रेनची ऍक्टिव्हिटी बघायचंय, पोलेन ग्रेनची व्हायबिलिटी बघायची, ॲलर्जी बघायचंय आणि याचं प्रिझर्वेशन बघायचं. सो आपण आजच्या लेक्चरला काय करतोय बेटा, इथं साधं आणि सोपं आपण काय करतोय बेटा, तर हेडिंग घेऊयात पहिले. दॅट इज अ पोलेन ग्रेन डिस्पर्शन. तुम्ही नसेल आता पोलेन ग्रेन डिस्पर्शन हा शब्द आपल्याला काय सांगतो बघा. डिस्पर्शन या शब्दाचा अर्थ होतो बेटा प्रसार होणे, किंवा आपण याला म्हणूयात बेटा रिलीज होणे. काय म्हणतो बेटा आपण याला, रिलीज होणे. ओके. सो मग आता इथं आपण काय करूयात बेटा, की हा पोलिंग ग्रेन जो आपण बघत आहोत हा नेमका कशा पद्धतीने उडून जातो असं म्हणायला काही हरकत नाही बेटा, बरोबर आहे की नाही. सो उडताना आपण असं म्हणूयात हा नेमका कोणत्या कोणत्या पद्धतीने घेतो. मग इथे हेडिंग बघा कसं घेतो बेटा, इन 60% एंजियोस्पर्म प्लांट्स. सर हे असं काय हेडिंग घेतलं तुम्ही, हळूहळू तुम्हाला सगळं समजेल बेटा. एनसीआरटीला जर रीड करणार तर एनसीआरटीला रीड करताना एनसीआरटीने असं मेजर शब्द वापरले, स्टेट बोर्डला रीड करणार तर 60-40 असं त्यांनी दिलेलं आहे. मग प्रश्न काय आहे आपल्यासाठी, प्रश्न असा आला बेटा इथं की 60% अँजिओस्पर्मिक प्लांट मध्ये पोलेन ग्रेन नेमका कसा रिलीज होतो, तर उरलेल्या 40% कसा होतो हे आपल्याला बघायचंय. मग आपण याला बघताना काय करतो बेटा, सगळ्यात पहिले आपण डायग्राम ड्रॉ केली. समजा इथं मी काहीतरी ड्रॉ केलं. सर हे नेमकं काय पोलेन ग्रेन काढतायत का, नाही बेटा. याचं नाव मी इथं दिलं बेटा पोलेन सॅक, जो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. सगळ्यांना मायक्रोस्पोरेंजियाचं स्ट्रक्चर आठवते ना बेटा. आता किती सॅक होतं त्याच्यामध्ये, 4 मधली मी एक दाखवतोय. या चॅप्टर मध्ये 4 कधीच दाखवल्या जात नाही, एकीला एक्सप्लेन केलं जातं. मग याच्यामध्ये आपण काय केलं बेटा, लक्षात सगळ्यांनी, याच्यामध्ये आपण इथं हा पोलेन ग्रेन बघितला. मी जाणून बुजून 3च पोलेन ग्रेन दाखवतोय बेटा, जेणेकरून आपल्याला अजून क्लिअर आयडिया येऊन जाईल. या पोलेन ग्रेनला ही कोणती वॉल ड्रॉ केली बेटा, मला सांगा. मी इथं एक्झाईन वॉल. कोणती वॉल आहे बेटा, अशी तुम्हाला स्पायनी वॉल दिसली म्हणजे काय म्हणायचं बेटा, याला इथं एक्झाईन वॉल म्हणायची. हा कन्सेप्ट क्लिअर झालाय सगळ्यांना, बोलायचं येस ऑर नो. ओके ना बेटा सगळ्यांना. चल आता मित्रांनो मी काय म्हणतोय, हा जो पोलेन ग्रेन आहे याला आपल्याला आता नंतर अजून याला एक्सप्लेन करायचं आहे, त्याच्या पहिले याला समजून घेऊ. या पोलेन ग्रेन मधला जो आपण म्हणतो बेटा, या सॅक मधला एक पोलेन ग्रेन मी बाहेर घेतला. बाहेर घेतल्यानंतर मला लक्षात आलं बेटा, हा पोलेन ग्रेन आपण इथं कुठेतरी अशा पद्धतीने दाखवलं, बरोबर आहे बेटा इथं. चल याला व्यवस्थित समजून घ्या मी काय करतो बेटा. आताच्या कंडिशनला जर आपण एक्सप्लेन केलं तर यामध्ये मी सांगतो बेटा, इथं काय होतंय सर, तर इथं सगळ्यात पहिले झालं बेटा मायटोसिस. काय झालं बेटा मला सांगा, इथं मायटोसिस. क्लिअर झालं सगळ्यांना, बोलायचं येस ऑर नो. आणि मायटोसिस झाल्यानंतर आपण असं म्हणतोय बेटा, इथं मायटोसिस झाल्यानंतर याच्यामध्ये 2 सेल तयार झाल्या. किती सेल तयार झाल्या बेटा मला सांगा, याच्यामध्ये 2 सेल तयार झाल्या. ही आपण एक अशी सेल दाखवली बेटा, आणि ही सेल दाखवली बेटा. चल मला वाटतं आता क्लिअर झालंय सगळ्यांना, आठवतंय ना बेटा सगळ्यांना, गुड बेटा. आणि हा झालं. मला सांगा तुम्हाला किती सेल दिसतात बेटा याच्यामध्ये. हा मी न्यूक्लियस दाखवला मोठा थोडा. किती सेल दिसतात, 2. मी असं म्हणू का बेटा इथं की याच्यामध्ये 2 सेल प्रेझेंट आहेत, म्हणजे याचा अर्थ आपण म्हणूया बेटा 2 सेल्ड पोलेन ग्रेन. काय म्हणतो बेटा मी इथं सांगा, 2 सेल पोलेन ग्रेन. किती सेलचा पोलेन ग्रेन बेटा आपल्याकडे इथं, 2 सेलचा पोलेन ग्रेन. सर तुम्ही काय सांगता, इथं काल झालंय, हेच महत्वाचं आहे बेटा. आता पुढे लक्ष द्या. म्हणजे याचा अर्थ आपण ज्या वेळेस स्टडी करत आहोत, तेव्हा हा जो पोलेन ग्रेन आपण बघत आहोत, लक्ष द्या सगळ्यांनी बोर्डकडे, तर या प्रत्येक पोलेन ग्रेन मध्ये सॅकच्या मध्येच मला सांगा, सॅकच्या मध्येच किती सेलचा पोलेन ग्रेन आहे बेटा, 2 सेल. इन 60% प्लांट पोलेन ग्रेन in pollen sac is of 2 cell. समजलं बेटा सगळ्यांना. आपण काय सांगितलं, पोलेन ग्रेन हा किती याचा झालेला आहे बेटा इथं, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट बेटा, 2 सेलचा. हे किती पर्सेंट प्लांट मध्ये चालू आहे, 60% प्लांट मध्ये. आता याला एक्सप्लेन करण्यासाठी मी इकडे आलो बेटा, पुढची कंडिशन. इन किती पर्सेंट प्लांट उरले आपल्याकडे, 40%. इन 40% एंजियोस्पर्मिक प्लांट.
क्लिअर झालं का सगळ्यांना? पहिले बघा बरं बेटा इथं. इज इट क्लिअर एव्हरीवन? से येस ऑर नो. मग आपण हीच डायग्राम पुढे परत कंटिन्यू करतोय. समस्या बाळांनो सगळ्यांना. चला परत एकदा मी ड्रॉ केलं बेटा इथं. काय ड्रॉ केलं मला सांगायचं, मी नाव देत जाऊ आपण नंतर याला. ओके चलो डायग्राम पहिले पूर्ण करून घेऊ. नेहमीप्रमाणे आपण इथं पहिले हे ड्रॉ केले बेटा पोलिंग ग्रेन. चल जमलं बेटा सगळ्यांना इथं. आता पुढे या स्ट्रक्चरला आणि या स्ट्रक्चरला कम्पेअर केलं तर मी इथं परत हे सांगितलं बेटा, दिस इज व्हॉट, दिस इज अ पोलेन सॅक. काय बेटा मला सांगा इथं, मी ही पोलेन सॅक सांगितली. या पोलेन सॅकच्या मध्ये हा काय भरलेला आहे बेटा मला सांगा इथं, पोलिंग ग्रेन. आपण ऍज इट इज तसा तसाच दाखवतो बेटा पोलिंग ग्रेन. मी इथं हा पोलिंग ग्रेन घेतला. याला मला कोणती बॉल दाखवायची बेटा मला सांगा इथं, एक्झाईन बॉल. कोणती बॉल आहे बेटा मला सांगा इथं, एक्झाईन बॉल. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये? बोलायचं यस ऑर नो. मित्रांनो एक गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या आता. या सेलला, इथं जी सेल आहे बेटा, या सेलला आपण कशामध्ये पाठवणार आहे बेटा, मायटॉसिस मध्ये. कशात पाठवणार आहे बेटा मला सांगा इथं, मायटॉसिस. आले की नाही मायटॉसिस मध्ये सगळेजण? गुड. मायटॉसिस मध्ये गेल्यानंतर आता जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय बेटा, सगळ्यांनी लक्ष द्या. इथं आपण ऍज युजल बेटा कोणती वॉल ड्रॉ करून घेतली, एक्झाईन वॉल ड्रॉ केली. या एक्झाईन वॉल मध्ये हा कोण झाला आपला इथं, पोलिंग ग्रेनची इंटाईन वॉल. चला ही कोणती सेल काढली बेटा मी इथं, फ्लोटिंग सेल आपण ज्याला म्हणतो, बरोबर ना बेटा. 2 सेल. या 2 सेल मधून ऑब्व्हियसली तुमचं नाव पार्ट आहे म्हणून मी लिहितोय बेटा. वरच्या सेलचं नाव काय दिलं होतं आपण, जनरेटिव्ह सेल. आठवतंय सगळ्यांना? बोलायचं येस ऑर नो. आणि ही जी मोठी सेल आहे हिचं नाव काय दिलं होतं बेटा, व्हेजिटेटिव्ह सेल. इथं पण तर प्रेझेंट आहे सर. काय वेगळे, अजून वेगळे बेटा पुढे. मला सांगा इथपर्यंत काही अडचण आहे का कोणाला? नाही ना. मग पुढे आपण काय म्हणतोय बेटा इथं, पुढे आपण जर बघितलं तर ही जे सेल आहे बेटा आता जनरेटिव्ह सेल, ही जनरेटिव्ह सेल पण कशात गेली बेटा बघा इथं, मायटॉसिस मध्ये. कशात गेली बेटा मला सांगा इथं, मायटॉसिस मध्ये. आलं लक्षामध्ये डिफरन्स कुठे पडतोय? कुठे गेले बेटा, हे मायटॉसिस मध्ये गेले. मायटॉसिस मध्ये गेल्यानंतर आपली ही सेल काढली बेटा आपण. इथं हे असे 2 स्ट्रक्चर दाखवले आणि हा न्यूक्लियस दाखवला बेटा मोठा. ओके चलो नेक्स्ट पॉइंटला समजून घ्या. कोणती वॉल येणार बेटा मला सांगा इथं, ही एक्झाईन वॉल आली. बरोबर आहे की नाही बाळांना? इथं मला एक साधी सोपी गोष्ट सांगा, किती सेल दिसतात? ही मोठी एक सेल आली बेटा आणि या 2 सेल आल्या. या 2 सेल म्हणजे याचा अर्थ आपण काय सांगतो बेटा, दीज आर 2 मेल गॅमेट्स. काय बाळांना मला सांगा, हे 2 काय बाळांना इथं, 2 मेल गॅमेट्स आहेत. एम आय क्लिअर एव्हरीवन? से येस ऑर नो. आणि मला सांगा ही मोठी एक सेल झाली की नाही बेटा इथं. ही मोठी सेल म्हणजे कोणती सेल होती बेटा इथं, व्हेजिटेटिव्ह सेल. कोणती सेल आहे बेटा इथं, व्हेजिटेटिव्ह सेल. मग आता मला मोजून सांगा किती सेल झाल्या बेटा, 3 सेल झाल्या. म्हणजे याचा अर्थ आपण काय म्हणतोय बेटा, इन 40% प्लांट्स, प्लांट्स म्हणजे अँजिओस्पर्म्स घ्यायचे बेटा, प्लांट्स 3 सेल्ड पोलेन ग्रेन. किती सेलचा पोलिंग ग्रेन आहे बेटा मला सांगा इथं, 3 सेल. समजलं सगळ्यांना? आता याच्याकडे जाऊयात आपण. इथं बघा बरं बेटा इथं 1 2 1 2 1 2 3 3 3. म्हणजे बघा पोलेन सॅक मध्ये इथं किती सेलचा होता, 2. इथं किती सेलचा आहे, 3. तुम्हाला डिफरन्स क्लिअर झाला का पहिले मला सांगा. हा जो डिफरन्स आहे हा आपल्यासाठी का महत्वाचा आहे, त्याच्या मागे कारण हे बेटा. एम आय क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. समजलं? चला व्हिडिओ पॉज करून घ्या बेटा. झाला व्हिडिओ पॉज, लिहून घ्या बरं बेटा हे सगळ्यांनी. आता इथं आपण काय करतो बेटा, आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊ. हे जनरल पॉईंट काय सांगत होते मला, जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर. आपण इथं काय केलं, फक्त पोलिंग ग्रेन हा कोणत्या सेलच्या स्टेजमध्ये आहे, 60% मध्ये कसा आहे आणि 40% मध्ये कसा आहे. समजलं बेटा सगळ्यांना इथं? आताच्या कंडिशनला आपल्याला काय करायचं बेटा, पोलिंग ग्रेनचे काही युनिक पॉईंट घ्यायचे. पोलिंग ग्रेनचे काही युनिक पॉईंट घ्यायचे बेटा. त्या युनिक पॉईंटकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं बेटा. युनिक पॉईंट मध्ये सगळ्यात पहिले आपण इथं शिकतो बेटा पोलेन ऍलर्जी. कोणता कन्सेप्ट बेटा मला सांगा इथं, पोलेन ऍलर्जी. मित्रांनो ऍलर्जी हा शब्द मी का घेतला असेल, पोलिंग ग्रेनच्या काही लोकांना ऍलर्जी होतात, अंगाला खाज येणे वगैरे हे पण कॉमन आहे. परंतु हे अंगाला खाज येणे बऱ्याचशा प्लांटमुळे होतं. पोलिंग ग्रेन सहसा काय होतात, नाकातून इनहेल होतात, मध्यभागी जातात, बरोबर ना बेटा. म्हणून नाकाच्या रिलेटेड, नाक आलं म्हणजे कोण आलं, रेस्पिरेटरी सिस्टीम आली, बरोबर आहे की नाही बेटा. रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड सगळे आजार कोणामुळे होतात बेटा, पोलिंग ग्रेन. पोलिंग ग्रेनच्या संदर्भातले बाकीचे भरपूर आहे. जसं धुळीचे कण नाकात गेले तर आपल्याला जसे आजार होतात तसे पोलिंग ग्रेनमुळे पण होतात. स्नीजिंग, नाक व्हायला लागतं बेटा कंटिन्यू, सर्दी होते किंवा शेंबूड बाहेर निघणे असं म्हणतो आपण त्याला. सो
या पोलेन ग्रेनमध्ये सगळ्यात पहिलं आपण काय म्हणतो बेटा, या पोलेन ग्रेनची पोलेन ऍलर्जी जेव्हा आपण म्हणतो बेटा, इथं अस्थमा म्हटलं जातं. काय म्हणतो बेटा आपण याला? अस्थमा म्हणतो. जेव्हा मी तुम्हाला अस्थमा किंवा ब्रॉन्कायटिस म्हणूयात बेटा आपण याला, जेव्हा मी तुम्हाला ब्रॉन्कायटिस म्हणतो बेटा, हे सगळे क्रोनिक डिसऑर्डर मध्ये येतात. कशामध्ये येतात बेटा? इथं क्रोनिक डिसऑर्डर. आता प्रश्न आपल्या समोर येतो, सर क्रोनिक डिसऑर्डर काय? ब्रिदिंग चॅप्टर मध्ये मी तुम्हाला क्लिअर करून दिलं बेटा तुमचं. परंतु इथं समजून घ्या, जेव्हा एखादा पोलेन ग्रेन, अस्थमा दमाचा त्रास माहिती ना बेटा सगळ्यांना, हा तसा होतो. इनहेलेशन ऍप्लिकेशन म्हणतात, ब्रोंकायटल ऍप्लिकेशन पण म्हणतात त्याला. म्हणजे आपण म्हणतो ब्रोंका रिलेटेड, श्वास घ्यायला त्रास होणे, छाती फुगून जाणे, छातीत पाणी होणे किंवा नाकाचा हा पॅसेज ब्लॉक होणे, ओके, फ्लेगम वगैरे येतं, शेंबूड वगैरे येतं, त्याच्यामुळे ब्लॉक होत जातं. हे सगळे डिसीज कोणाशी रिलेटेड आहे बेटा? पोलेन ऍलर्जी. आता ऍलर्जी हा कन्सेप्ट जसा आहे बेटा, ह्युमन हेल्थ अँड डिसीज टॉपिक मी घेईल तेव्हा तुम्हाला क्लिअर करून देईल. ऍलर्जी असा कन्सेप्ट असतो बेटा, हा प्रत्येकाला होत नसतो. काहींची इम्युनिटी पॉवर इतकी जास्त स्ट्रॉंग असते की ती ऍलर्जी त्यांना होत नाही, पण काहींना ती लवकर होते. बॉडी रिस्पॉन्स करते त्याच्यावर. तुम्ही बाहेर फिरायला गेले समजा एखाद्या गार्डन मध्ये, तर कुणाला ती पोलेनची ऍलर्जी होणार नाही, पण काही लोकांना होऊ शकते. सो पोलेन ऍलर्जी मध्ये आपण सांगतो बेटा की अस्थमा होऊ शकतो, ब्रॉन्कायटिस म्हणजे आपण म्हणतो रेस्पिरेटरी ट्रॅकचे डिसऑर्डर इथं होऊ शकतात. ओके, काही अडचण बेटा कोणाला इथं? चल नेक्स्ट पॉइंट कडे. इथे एक कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे बेटा, तो म्हणजे काय? पोलेन वायाबिलिटी. छोटासा कन्सेप्ट आहे बेटा हा, त्याला व्यवस्थित लक्ष द्या. पोलेन वायाबिलिटी आपल्या भाषेत तुम्ही काय म्हणू शकता त्याला सांगा बरं मला? पोलेनची वाया जाण्याची ॲबिलिटी, बरोबर ना? वायाबिलिटी, वाया गेल्याची ॲबिलिटी, तसंच म्हणा, काही हरकत नाही. सर बघा, सोपं आणि सुंदर बेटा मराठी भाषेत समजतं. सगळ्यांनी लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला पण मेसेज टाका तुम्हाला काही अडचण असेल तर. जिथं मी अवेलेबल, इंस्टाग्रामला जास्त अवेलेबल काय तेच ट्रेंडिंग आहे मध्ये. ओके बेटा, चल. वायाबिलिटी, वाया जाण्याची ॲबिलिटी. तो वाया केव्हा जाणार? तो खराब जेव्हा जाणार त्याच्या अगोदर. वायाबिलिटी म्हणजे जिवंत राहणे. वायबिलिटीचा अर्थ काय बेटा मला सांगा. इथं मी काय सांगतो तुम्हाला, इथं जिवंत राहणे. जिवंत राहणे, अजिंक्य राहणे म्हणू नका, जिवंत राहणे म्हणा त्याला. जिवंत राहण्याची अबिलिटी म्हणजे काय बेटा? वायबिलिटी. मग याचा अर्थ आपण काय सांगणार बरं बाळांना, मला सांगा बेटा. इथं पोलेन वायबिलिटी म्हणजे काय? टू अबिलिटी ऑफ जर्मिनेशन. अबिलिटी ऑफ काय बेटा मला सांगा? जर्मिनेशन. एखादा पोलेन ग्रेन जर्मिनेट होणे, पोलेन ट्यूब तयार करणे किंवा फर्टिलायझेशन साठी रेडी करणे, या गोष्टीला आपण काय म्हणायचंय? पोलेन वायबिलिटी. समजलं बेटा सगळ्यांना इथं? मग या पोलेन वायबिलिटीला आपण जेव्हा चेक केलं तर या पोलेन वायबिलिटी मध्ये प्रत्येकाची पोलेन वायबिलिटी ही व्हॅरी करते. म्हणजे व्हॅरी अकॉर्डिंग टू प्लांट्स. प्रत्येक प्लांट्स प्रमाणे याचं ड्युरेशन काय बेटा? वेगवेगळं होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट बेटा, इट डिपेंड्स ऑन कशावर डिपेंड आहे बेटा ते आपण पहिले बघू. डिपेंड्स ऑन टेम्परेचर. याचं खूप सुंदर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. अँड ह्युमिडिटी. मित्रांनो एक गोष्ट परत समजून घ्या, टेम्परेचर आणि ह्युमिडिटी मी का म्हटलो? ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता, आर्द्रता म्हणजे पाणी असणार आहे बेटा, बरोबर आहे की नाही बेटा? मग जेव्हा हवेमध्ये चिपचिपापण असेल किंवा पाणी असेल किंवा आपण म्हणतो बेटा थोडा ओलावा असेल, मॉइश्चर असेल, अशा वेळेस पोलेन ग्रेनला जर्मिनेशनला सोपं होतं. जसं जसं टेम्परेचर वाढत जाणार तेव्हा हे सगळं एन्व्हायरमेंट ड्राय होत जातं आणि त्याच्यामुळे पोलेन ग्रेनची जर्मिनेशन ॲबिलिटी चालली जाते. म्हणून टेम्परेचर कमी असणं हे प्रायोरिटी मध्ये येतं. आणि दुसरं, ह्युमिडिटी कशी पाहिजे? जास्त. म्हणून मेजॉरिटी ऑफ पॉलिनेशन जे होतात ते पहाटे होतात बेटा. पहाटे जर आपण विचार केला तर सकाळी 5 पासून तर सकाळच्या 8:30-9 मॅक्झिमम पर्यंत या पॉलिनेशन हे एकदम युजफुल असतं. जसं भेंडी, ओकरा आपण जर बघितलं बेटा, भेंडी मधलं सुद्धा पॉलिनेशन जर व्हायचं असेल किंवा आर्टिफिशियली करायचं असेल तर सकाळी 8च्या अगोदर करावं लागतं. कारण त्याच्या स्टिग्मावर आपण म्हणतो बेटा की तिथे काय चिपचिपापण, आर्द्रता, स्टिकी सबस्टन्स वगैरे जास्त असतात. जसं जसं ऊन वाढून जातं तर ऊन वाढल्यानंतर काय होतं? सगळं ड्राय होऊन जातं आणि पोलेन काय होतं बेटा? मरून जातात म्हणजे त्यांची ॲबिलिटी लॉस्ट होऊन जाते. समजलं बेटा सगळ्यांना इथं? मला सांगा हे 2 पॉईंट समजले? पोलेन वायबिलिटी, जनरल कॅरेक्टर समजले. चला मी एक्झाम्पल घेऊन सांगतो तुम्हाला. इथं सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आपण काही सिरियल बघणार आहेत बेटा. हा सर, कोणत्या सिरियल दाखवताय तुम्ही? सिरियल त्याने आपल्या वेगळ्या सिरियल आहे बेटा. या सिरियल मध्ये सगळ्यात पहिले आपण घेतलं बेटा राईस आणि दुसरं घेतलं बेटा आपण इथं व्हीट. पहिलं काय घेतलं बेटा आपण इथं? राईस. दुसरं काय घेतलं? व्हीट. यांना जर आपण बघितलं, परत मी इथं सांगतो तुम्हाला, तुम्ही व्यवस्थित बघा बेटा. काय जिवंत राहण्याची ॲबिलिटी काय सांगितलं बेटा मी तुम्हाला इथं? जिवंत राहण्याची ॲबिलिटी. जर तुम्ही जिवंत राहण्याचा विचार केला
30 मिनिटं. बघा सगळ्यात कमी भरपूर व्हॅरी करतो, पण आपण इथं काय म्हणतो बेटा 30 मिनिट्स. लक्षात मी इथं वेगळा कन्सेप्ट घेतो परत एकदा. कमीत कमी मी इथं किती वेळ सांगितलंय 30 मिनिटं. मॅक्झिमम किती महिन्यापर्यंत. लक्षात घ्या हे महत्वाचं आहे. प्रत्येकाची जिवंत राहण्याची अबिलिटी वेगळी आहे. राईस आणि व्हीट एकदम छोटे छोटे प्लांट झाले, त्यांच्यामध्ये वायबिलिटी पिरियड जिवंत राहण्याचा पिरियड किती बेटा इथं 30 मिनिटं. याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, काही फॅमिली घेऊ बेटा. फॉर एक्झाम्पल रोझेसी. रोझेसी फॅमिली कोणाला बिलॉंग करते बेटा गुलाब. ओके. त्यानंतर आपण अजून एक घेऊ बेटा लेग्युमिनॉसी. लेग्युमिनॉसी म्हणजे काय बेटा मी लिहून देतो खाली. कोण शेंगा, भुईमुगाच्या शेंगा माहिती ना, त्या एक्झाम्पल ठेवा, काही चुकीचं नाही भेटायचे. लेग्युमिनॉसी. दुसरा बेटा सोलॅनेसी. चलो रोझेसी तर नावाचं आहे रोज. लेग्युमिनॉसी म्हणजे शेंगा, कोणत्या पण शेंगा घ्या, भुईमुगाच्या शेंगा, गवारच्या शेंगा, वालाच्या शेंगा, सगळ्या शेंगा. ओके. हे कशामध्ये येतं बेटा शेंगाच्या छोट्या छोट्या शेंगा असतात त्या सगळ्या लेग्युमिनॉस. सोलॅनेसी. सोलॅनेसी कोणाचं घेतात तुम्ही, वांग्याची फॅमिली म्हणा तरी चालेल, बटाट्याची फॅमिली म्हणा तरी चालेल, धोत्र्याची फॅमिली म्हणा तरी चालेल. ओके. हे मॉर्फॉलॉजी क्लिअर करून देईल बेटा मी त्याला. तरी वांगे आणि दुसरं काय लिहिलं बेटा मी इथं बटाटे रे बटाटे. काय म्हणायचं बेटा इथं बटाटे रे बटाटे. समजलं. चल वांगे बटाट्याची फॅमिली म्हणजे कोणती बेटा इथं सोलॅनेसी. हे कन्सेप्ट समजलंय सगळ्यांना. सर यांच्यामध्ये ड्युरेशन किती आहे, यांचं ड्युरेशन जे असतं बेटा मंथ, एका महिन्यापर्यंत. म्हणून मी शब्द काय वापरला बेटा इथं मंथ. हा कन्सेप्ट समजलाय का पहिले मला सांगा इथं सगळ्यांनी. यस ऑर नो. जर आपण याला व्यवस्थित विचार केला तर मी तुम्हाला काय म्हणतो बेटा इथं की भरपूर वर्षापर्यंत हे भरपूर महिन्यापर्यंत हे राहू शकतात. सिंगल मंथ याला म्हणतात. अजून एक मोठं प्लांट आहे, मी ॲलर्जी आणि त्याला एकत्र जोडून देतो, कारण हे प्लांट मला स्वतःला जर विचार केलं तर हे खूप जास्त त्रासदायक ठरतं बेटा, म्हणून सांगतो तुम्हाला. मी तर नाव घेतो बेटा त्या प्लांटचं पार्थेनियम. पार्थेनियम. याला दुसरं नाव दिलं जातं बेटा काँग्रेस. हा आपला कोणत्या पक्षाशी काही संबंध नाही, आपला एकच पक्ष. नीटकडे लक्ष. चलो लक्ष द्या. आपल्या भाषेत याला म्हणतात बेटा गाजर गवत. मित्रांनो बऱ्याच जणांनी मला सांगितलं की हिंदीत लेक्चर रेकॉर्ड करा सगळं पूर्ण भारतात. बघा बेटा मी सरळ सरळ सांगतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून मुलं लातूर, नांदेड, औरंगाबाद, संभाजीनगर इथं आले बेटा, आणि त्यांनी भरभरून मला प्रेम दिलंय. माझी अशी इच्छा आहे की पहिला जो वाटा असेल, पहिलं जे माझं जे काही देणं असेल ते फक्त महाराष्ट्रातल्या मुलांसाठी. जेव्हा माझा पूर्ण कोर्स इथं कम्प्लीट होऊन जाईल त्याच्यानंतर मी भलेच हिंदीमध्ये परत रेकॉर्ड करेन, मग पूर्ण भारताचा विचार करेन. पहिले आपण आपलं आपलं बघूया, म्हणून मी गाजर गवत लिहितो. काँग्रेसने ज्यावेळेस, काँग्रेस जेव्हा गव्हर्नमेंटमध्ये होती त्यावेळेच्या काळामध्ये आपण अमेरिकेतून गहू आयात केला होता, म्हणजे तिकडनं गहू मागवला होता. भूकमारी वगैरे आली होती आपल्याकडे, मग आपण त्यावेळेस काय अमेरिकेतून गहू मागवला, वीट मागवला. तर हे पार्थेनियम काय झालं बेटा, त्यावेळेस आपण काय केलं, याला इम्पोर्ट केलं. इम्पोर्ट विथ गव्हासोबत बेटा. आता हे त्यावेळेस होऊन गेलं. गव्हासोबत हे काय बेटा गवत एक प्रकारचं. त्यांनी असे त्याचे धान्य टाकून दिले होते, त्यांचे सीड टाकून दिले होते गव्हामध्ये. आणि जेव्हा आपल्याकडच्या शेतकऱ्यांनी ते पेरलं तर आपल्याकडे बेटा त्यावेळेस हे काँग्रेसला नव्हतं भारतामध्ये, पण इतकं झपाट्याने वाढलंय बेटा आता हे की अशी जागाच नाही जिथे हे काँग्रेस गवत नाही. म्हणून त्याला काही लोकांनी काँग्रेस नाव दिलं, कारण त्या काळात, त्यांच्या काळात ते आलं होतं. सो आपलं काही जर पार्थेनियमचा विचार केला तर आज इम्पोर्ट विथ व्हीट. आणि दुसरा महत्वाचा बेटा फाउंड एव्हरीवेअर. फाउंड एव्हरीवेअर. एव्हरीवेअर इन इंडिया. आज हे सगळ्या ठिकाणी सापडतंय. याची बऱ्याच जणांना ॲलर्जी पण होते बरं का बेटा याची. दुसरी गोष्ट याचा वायबिलिटी पिरियड खूप आहे, 60 दिवसांपर्यंतचा. ओके. सो एव्हरीवेअरला इंग्लिश मध्ये शब्द एनसीईआरटी देते बेटा युबिक्युटस. युबिक्विटस म्हणजे काय, फाउंड एव्हरीवेअर. मग पार्थेनियम गवत का घेतलं, तर ॲलर्जी होते म्हणून. याच्यामुळे काय होते बेटा मला सांगा, इथं ॲलर्जी पण होते याच्यामुळे. दुसरी गोष्ट याचा सुद्धा वायबिलिटी पिरियड काय बेटा जास्त आहे. जेव्हा मी तुम्हाला सांगतो की याचा वायबिलिटी पिरियड जास्त आहे म्हणून सुद्धा याला डायरेक्ट इरॅडिक्शन मध्ये, याला जर नायनाट करायचा असेल, शेतकऱ्याची लेकर कोणी बघत असतील, याला जाळून टाकण्याशिवाय पर्याय नसतो. आणि तरी सुद्धा याचे पांढऱ्या कलरचे फ्लावर्स, छोटे छोटे पानं, छोटे छोटे सीड याचे जर जमिनीत पडले तर ते पुन्हा ग्रो होतात. म्हणून याला कमीत कमी पुढचे 50 वर्ष तरी आपल्याला जाळत राहावं लागेल, तेव्हा हे गेलं तर गेलं बेटा. ओके. सो आपण काय बघितलं, पोलेन ॲलर्जी बघितली, पोलेन वायबिलिटी बघितलं, आणि त्याचबरोबर मी म्हणतोय बेटा इथं आपण पार्थेनियम असं एक्झाम्पल बघितलं की जे आपल्याला कोणाशी जोडता येते, दॅट इज अ रिच पोलेन सोर्स.
मित्रांनो, आता इथे एक छोटासा कन्सेप्ट घेऊयात आपण अजून, दॅट इज कॉल्ड एज पोलेन न्यूट्रिशन. आता प्रश्न येतो, सर पोलेन न्यूट्रिशन हा कन्सेप्ट काय आणला तुम्ही? आता मित्रांनो, एक शब्द समजून घ्या. न्यूट्रिशन म्हणजे काय बेटा? आपल्यासाठी एनर्जीचा काहीतरी सोर्स आहे. तर यांच्यापासून बेटा टॅबलेट तयार केल्या जातात. काय तयार केल्या जातात बेटा? टॅबलेट, सिरप तयार केल्या जातात बेटा. काही लोक याला सायरप म्हणतात, काही टॅबलेट, काही सिरप म्हणतात, तुम्हाला जे म्हणत ते म्हणा, औषध म्हणा आपल्या भाषेत सरळ सरळ. टॅबलेट, सिरप तयार केले जातात. पण हे कशाचा सोर्स आहे बेटा? रिच सोर्स ऑफ न्यूट्रिशन. मग कोण वापरणार आहे याला? तर हे हाय परफॉर्मन्स, कोण बेटा इथं? ऍथलीट्स किंवा हॉर्सेस. जे ऍथलीट्स प्लेयर असतात, स्वतःची एनर्जी इंड्यूस करण्यासाठी, इम्प्रूव्ह करण्यासाठी त्या पोलेन टॅबलेट, बी पोलेन नावाचा टॅबलेट, एनसाइड मध्ये फोटो पण दिलाय त्याचा, तर त्या टॅबलेट कन्झ्युम करतात. किंवा घोड्यांना सुद्धा एक खाऊ घातलं जातं, जेणेकरून काय होतं बेटा? यांचा ऍथलीटचा परफॉर्मन्स काय करतो? वाढून जातो. तुम्हाला कळालंय बेटा इथपर्यंत लेक्चर? सगळ्यांना बोला से येस ऑर नो. चलो पॉज करून घ्या, व्हिडिओ लिहून घ्या सगळ्यांनी. झालं? चलो बाय.